ते बघितलं तर गायनेकॉलॉजिस्ट आहेत, डायटिशियन्स आहेत, जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत, आयुर्वेदाचे डॉक्टर्स आहेत आणि मी स्वतः जे काही माझा 25 वर्षाचा अभ्यास आहे, हिप्नॉसिस अँड सबकॉन्शियस माइंड. आपण म्हणतो की द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. म्हणजे द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड फक्त पैसेच कमवायला वापरायचे का? खऱ्या अर्थाने एक चांगला देश घडवायला, चांगला माणूस घडवायला आपण वापरू शकत नाही का? द सेल्फ फीलिंग जे आपण म्हणतो, यू कॅन हील युअर लाईफ. लुईस हे सांगतात की आपल्या अंतर्गत शरीराला आपण स्वतः हील करू शकतो. आपल्या आतमधल्या त्या सेल्सला हील करण्याचं काम कोणता बाहेरचा फॅक्टर करत नाही. आपला अंतर्गत सबकॉन्शियस माइंड जो ओ-एस ऑपरेटिंग सिस्टम आपल्याला काही आलेलं आहे, त्या पद्धतीने होत आहे. अगदी तसंच गर्भात वाढत असणारं बाळसुद्धा कोणता बाहेरचा फॅक्टर येऊन वाढवत नाहीये. तर त्या स्त्रीच्या शरीरामधला जो काही ऑपरेटिंग सिस्टम आहे, तिला जे काही वरदान मिळालेलं आहे, त्याच्या पद्धतीनंच ते युटरसमध्ये बाळ वाढत आहे. मग ते वाढत असताना तिनं जर का तिच्या सबकॉन्शियस माइंडचा चांगला वापर केला आणि त्या बाळाला व्हिज्युअलाइज करण्यासाठी म्हणा किंवा बाळाच्या हिलिंगसाठी, बाळाच्या चांगल्या बनण्यासाठी, ग्रोथसाठी, स्वतःच्या चांगल्या आरोग्यासाठी जर का तसं प्रकारचं काही अफर्मेशन्स, तशा प्रकारचे काही व्हिज्युअलायझेशन, तशा प्रकारच्या काही गोष्टी करायला सुरुवात केल्या, तर निश्चितच ती स्त्री एका चांगल्या बाळाला घडवू शकते.